चोपड़ा विधानसभा क्षेत्र में पुलिस की कड़ी निगरानी रहेगी। क्षेत्र में पुलिस प्रशासन के अलावा अन्य सुरक्षा बलों की भारी संख्या में तैनाती की गई। साथ ही पुलिस ड्रोन की मदद से भी निगरानी कर रही है। चोपड़ा विधानसभा क्षेत्र में कल होने वाले मतदान के लिए प्रशासन तैयार है। मतदान केंद्रों पर तैनात कर्मचारियों को आज मतदान सामग्री वितरित की गई। कर्मचारियों के साथ ही कानून एवं सुव्यवस्था के लिए पुलिस बल तैनात किया गया। इसमें अनुविभागीय पुलिस पदाधिकारी, पुलिस निरीक्षक, पुलिस उप निरीक्षक, सहायक पुलिस निरीक्षक सहित अन्य सुरक्षा बल कर्मी शामिल है। 20 तारखेच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चोपडा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे। या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1 DYSP, 3 पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर 15 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास 399 पोलीस अंमलदार आणि 267 होमगार्ड एवढा मोठा बंदोबस्त आपण या मतदान प्रक्रियेसाठी लावलेला आहे। याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी गेल्या महिनाभरापासून आपल्या चोपडा या ठिकाणी कार्यरत आहे। याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचं एक प्लाटून सुद्धा आपल्याकडे बंदोबस्तासाठी आलेलं आहे। जे काही संवेदनशील भाग आहेत त्या भागात पेट्रोलिंग करणे, रूट मार्च करणे, कोम्बिंग ऑपरेशन करणे, नाकाबंदी करणे हे आमच्या पोलीसच्या सर्व ॲक्टिव्हिटी गेल्या आचारसंहिता लागल्यापासून सुरू आहेत आणि या 2 दिवसामध्ये या आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणखी करायची आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। याशिवाय जे संवेदनशील ठिकाणं आहेत चोपडा शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातील असतील, आढावत वगैरे, धानोरा, यावल हद्दीतली काय आहेत, तर या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे आम्ही नजर ठेवली जाणार आहे। कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही। आम्हाला नागरिकांना आवाहन करायचे की जर कुठं काय असा गैरप्रकार होत असेल, आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर ताबडतोब व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आम्हाला कुठल्याही माध्यमातून सूचना करू शकता। आमची टीम त्या ठिकाणी जाऊन लगेच कारवाई करेल।